नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 5 लाख महिलांना बाद करण्यात आलेला आहे. काही महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत. महिलांना हप्ता आता मिळणार नाही. अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना हप्ता मिळणार नाही, ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, ते तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आदिती तटकरे जे आहेत त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची नवीन अपडेट दिलेली आहे. याच्यामध्ये लाडक्या ज्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. काही महिला किंवा काही लाडक्या बहीण ज्या आहेत त्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. त्या अपात्र का ठरवण्यात आलेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे, ती आपण समजून घेऊया. तर मित्रांनो, इथं त्यांनी दिलेल्या ट्विटमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे. दिनांक 28 जून 2024 ते 3 जुलै 2024 निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. आता त्यांना वगळण्यात काय येत आहे त्याच्याबद्दलची खाली माहिती दिलेली आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे. म्हणजे ज्या कोण महिला आहेत त्यांना अपात्र का ठरवलं याचं कारण पण त्यांनी ट्विटद्वारे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा सांगितलाय, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000. म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिला आहेत 2,30,000. यांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाहीये. त्याच्यानंतर म्हणजे त्या महिलांचा जर नंबर पाहिला तर साधारणतः 2,30,000 अशा महिला आहेत की ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत. त्याच्यामुळे त्यांना माझी लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येत आहे. नंबर 2, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000. म्हणजे अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांचं वय वर्ष 65 पेक्षा जास्त आहे. त्या महिला सुद्धा याचा लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे त्या महिलांना सुद्धा याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे. 3 नंबरचा आपल्याला मुद्दा सांगितलेला आहे, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000. म्हणजे की कुटुंबातील सदस्याच्या नावे जी महिला आहे त्या महिलाच्या कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याच्या नावावर 4 चाकी गाडी आहे किंवा नमशक्ती योजनेचे लाभार्थी आहेत, अशी जी महिला आहे तर त्या महिलांनी स्वइच्छेने, म्हणजे की एखादी महिला स्वइच्छेने स्वतःहून सांगते की बाबा मी या या योजनेसाठी अपात्र आहे, तर मला याच्यातून तुम्ही बाहेर काढा. याच्यासाठी असलेल्या महिलांची यादी ही 1,60,000 आहे. हा तिसरा टप्पा आहे. अशा पद्धतीने जर आपण 2,30,000, 1,10,000 आणि 1,60,000 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एकूण अपात्र महिला आहेत 5 लाख. म्हणजे 5 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत तर त्या या पद्धतीने आहेत. आता पुढे काय सांगितलं त्यांनी, सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीचं ट्विट होतं. याद्वारे आदिती तटकरेंनी सांगितलं की 5 लाख ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वगळण्यात आल्या त्या महिलांमध्ये कुठकुठल्या महिलांचा समावेश आहे, कुठल्या नियम व अटी आहेत त्यानुसार यांना काढलेला आहे. किती आकडा आहे बाबा, संजय गांधी निराधार योजनेच्या महिला किती होत्या, वय वर्ष 65 पेक्षा जास्त वय वर्ष असणाऱ्या महिला किती होत्या, तो इच्छेने माघार घेणाऱ्या महिला किती होत्या. अशा पद्धतीचं जर कॅल्क्युलेशन केलं आणि फिल्टर लावत लावत आलं तर एकूण अपात्र महिला आपल्या टोटल कॅल्क्युलेशन झालं 5 लाख महिलांचं. अशा पद्धतीने माझ्या लाडक्या बहीण योजनेतनं 5 लाख महिला किंवा माझ्या लाडक्या बहिणी 5 लाख बहिणी या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची महत्वाची न्यूज होती जी आज तुमच्यापर्यंत पोहोचवली. माहिती जर माहितीपूर्ण वाटली तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करा. त्याच्याबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.